तर शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार आहे। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीला दोघेही उपस्थित राहतील। शिवाजीनगर येथील साखर संकुलात बैठकीचे आयोजन करण्यात आले। तर बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असतील। आज वाजता साखर संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, एकीकडे शरद पवार अजित पवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे पुन्हा एकदा बैठकीच्या निमित्ताने का होईना शरद पवार अजित पवार एकत्र येत आहेत। निश्चितच शरद पवार आणि अजित पवार आज दोन्ही नेते पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुणे दौऱ्यावरती आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातीलच शिवाजीनगर या ठिकाणी साखर संकुल, या साखर संकुलमध्ये ही बैठक आहे, ज्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत आणि एआयच्या संदर्भातली ही बैठक आहे। यापूर्वी देखील मागच्याच महिन्यामध्ये एआयची बैठक याच साखर संकुलमध्ये पार पडली होती, ज्यामध्ये अजित पवार शरद पवार देखील उपस्थित होते। आज पुन्हा एकदा या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार अजित पवार हे एकत्र येणार आहेत। ज्या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असणार आहे आणि साधारणतः 2 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। त्यानंतर 5 वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे। साधारणतः 3 तास ही बैठक असणार आहे आणि एआयचा कृषी क्षेत्रात नेमका कसा वापर करायचा, ऊस शेतीमध्ये नेमका एआयचा कशा पद्धतीने वापर करायचा, या संदर्भात या बैठकीमध्ये सखोल असा चर्चा, त्यासोबतच प्रात्यक्षिक यामध्ये दाखवली जाणार आहेत आणि या संदर्भातच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सर्व अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये चर्चा होईल। मात्र विशेष म्हणजे या बैठकीला शरद पवार अजित पवार एकत्र येणार, दोघांमध्ये नेमका काय संवाद होणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। असणार आहे। बैठकीला महत्त्व आलंय। योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।